अगं आर्यन करेल ना इथंच आंघोळ, मग कशाला घेऊन जाऊ त्याला अजून न्या आणा परत त्यातच माझं जीव टाकून चाललंय. आणू नका त्याला. आता सवय लागली काय तुला याची, रोज कपडे माझ्याकडून धुवून घ्यायची. धोबी समजून घेतलंय का काय मला? फजितीचं नाही, पण तिथं धुताना मला कसं तर वाटतंय. लोक बघितलं ना तर मग कसं तर वाटतंय. लोक काय म्हणतात बाईचे कपडे धुवायला या. तुमचे कपडे मी रोज धुताना फरक असतोय ग. आर्यन कुठं पण हात लावायचं नसतं, चांगलं नसतं इथलं, आणि तेच तोंडाला पण लावायचं नसतं. बरं वाटतंय तुला आता चिमणे? बरं वाटतंय काय? पोहे नाश्ता करणार आहे आता तू? खाणार आहे का? पोहे आवडतात तुला? त्याची कटिंग करून आणायची होती. कोण आहे खेळायला? ती पोरं आहे. रोहन काय म्हणतोय? करमतंय का त्याला? काय येतो म्हणतोय? मलाच नाही कसं तर वाटायला लागले लेकरं सोडायला. मी कालच्या व्हिडिओत एवढं का भडकलो माहिती आहे का? माझ्या लेकराबद्दल वाईट साईड बोललं गेलं. मग एखाद्याच्या एवढ्याशा लेकरावरती कशाला कपट करायचं? आणि परत म्हणे की एका तिसऱ्याच व्यक्तीनं एका व्यक्तीला सांगितलं की काय डबा वगैरे पाठवून दे की त्यांना तिकडं बनवून म्हणून. तर माझा काय संबंध आहे? मी कशाला पाठवून देऊ? मरवू दे की तिकडंच एक लई दुसऱ्याची नावच घेतो की येतील की त्याची दुसरे घेऊन. माझी दुसरे मला जीव लावतात म्हणूनच मी त्यांची नावं घेतो. आणि ते जे कोणती आहे ना तिच्याकडं माझी एवढी पण अपेक्षा बिलकुल नाही आहे की तिनं आणावं ना द्यावं आणि तवाचं असावं. हे बघा आता मी चाललो आहे घरी, जाणार मस्तपैकी आंघोळ पिंगोळ. चपाती आणून बनवून आहे ना पीठ? चपातीचं पीठ नाही का तिथं? नको म्हणू नको, हाय का सांग पीठ? भात वरणचं नाही, चपाती आणू शकतोय बनवून असं म्हणतोय. ज्वारीची तो राहत नाही तिथं अजूनपर्यंत. इथूनच ना थांब. कुठं चल म्हणते मम्मीला? तिला चेडी नाही घातलं. तिचं घरी काल एक ड्रेस दिलाय तो आणायचा आहे काय? पदर टाकायचं तिच्या अंगावरून समोरून. असा कॅमेरा पकडायचा आहे मला. टाकलंय का? ते कपडे तिथं आहेत ना तिचे, ते म्हणतोय. मस्त आहे ना? तिला विचारलं मी, त्रिशा कपडे चांगले आहे का, तुला आवडले का? म्हणते आवडले, मला आवडले. कपडे चांगले आहे ना, तुला आवडले ना? हां अशी राहा. आता जरा बरं वाटायला तिला. मग तरी पण तिला तर काय ॲडमिट ठेवणारच आहेत काही दिवस. मला तू एकटी राहतेस इथं, काय टेन्शन नाही, पण त्याला कुठं सोडू? मला कुठं तर जायचं म्हणलं तर कामाला वगैरे कुठं तर जातो. आज पैसे पण लागतात हातात. इथं पण काय कमी खर्च होत नसतो ना दवाखान्यात. पण आता ही जरी सरकारी सुविधा असेल तरी पण बाकी सगळं काही लागतं. यायला जायला पेट्रोलला लागतात, त्यांना काही खायला. इथं ते विकणारे पण येतात ना. आता पोहेवाला आलता, पोहे शिरा काय पण घेऊन येत राहतात. तसं मागतात. त्यांना काय पण लागतंय, त्यामुळं पैसे लागतात. मी कामाला जाऊ असं म्हणायला. ऊन पण खूप आहे, असा बेफाम ऊन आहे ना बास. रात्री लवकर हवाच लागत नाही झोपताना. त्या ओडोमॉसमुळं कुठं तर वाचायलो आहे मी. मच्छर नाही चावत त्यामुळे. काय 5-6 चपात्या वगैरे आणल्या असतं असं म्हणतोय मी. भाजी वगैरे बनवून, चपाती बनवून, भात. वहिनीनं दिलेला तांदूळ कुठे आहे? ज्वारीच्या पोत्यात. पण कुठं? पोटीवर.
पाऊस वगैरे अचानक आला तर ज्वारीचं लय अवघड होणार आहे. किती दिवस तुला मी म्हणायचो त्याला टाक सुकायला सुकायला टाक. कुठे टाईम तरी हाय टाईम आता कुठलं टाईम आलं काय. आता नाही पहिल्यांदा पण मध्ये काही दिवस होतो ना आपण बसून तेव्हा थोडं थोडं टाकून भरून टाकलं असतं त्या आतमध्ये. आता पाऊस वगैरे अचानक झाला आणि खालून पाणी आलं तर ज्वारी सगळीच खराब होती. तिचं ते आधार कार्ड तुझं आधार कार्ड आणि ते बँक पासबुकचं दाखवलं तिथं मी. तू नाही गेली का तिकडे? हा त्याची झेरॉक्स आणून द्यावी लागेल ना त्यांना. आता मला उशीरच होईल जरा यायला. आता तर काही तुमचा नाश्ता दोघींचा पण झाला आहे. आता इथला पण नाश्ता आहे तर तो पण घ्या हवा. मी आता घरी चाललो आहेस ना आंघोळीला. माझे कपडे पण इथं काल दिवसाला पण गरम पाणी. इकडं आज पण दुपारी घालतीला गरम पाण्यानं. नॉर्मल गरम करायचं लय पण नाही, थोडं. जा. पिशवी ही मला आणली आहे ना न्यायला. चिडलो मी काल त्या व्हिडिओमध्ये घाण पण बोललो. कारण मला राग पण एवढा चालता. डोकं हल्लं होतं माझं असं पाक टाळकं असं मस्तकात आग झालेली माझी. कारण ज्या कुत्र्यांचं आणि आपला काही संबंधच नाही ते कुठले कोण आणि त्यांनी जर आपल्याबद्दल असं काही बोललं मग राग येणार नाही. राग येणारच नाही. ज्याचा ना आपला काही संबंधच नाही आहे तेच लोक आपल्याबद्दल दुसरीकडं चर्चा करायला लागल्यावर त्यांच्यात दम नाही तोंडावर करायची. तोंडावर बोलायला पण काही त्यांचं जाऊ द्या. आता मी तो विषय डबल नाही घेणार. पण कधीतरी वेळ येईल ना तेव्हा मी त्या गोष्टीची त्यांना जे बोललेत ना ते त्यांना तिथंच बोलून दाखवणार वेळ आल्यावर. आताच बोलणार होतो मी पण म्हणे पूजा म्हणायला लागली जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. मग मी शांत बसलो जाऊ दे म्हणे. चल हे पिशवी चल. तू चप्पल घरी येणार आहे ना आंघोळीला तू. हां जा चप्पल घालून ये पण पटकन ये. टाईम नको लावू पटकन जा पळत. त्याची उंची पण लय वाढली पटापटा. आर्यनची लय मोठा दिसायला. लोकांचा इथं गोंधळ लय असतो. त्रिशानं पाणी सांडलंय इथं. हाय यामध्ये घाल तू चपला घाल.